नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। रवी लांडगे पिंपरीचे महापौर निश्चित। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाने रवी लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली असून या पदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड मानली जात आहे। उपमहापौर पदाच्या निवडीवरून मात्र सत्तारूढ भाजपमध्ये नाराजी नाट्य घडत अंतर्गत वाद उफाळला। त्यामुळे ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की वाढवली। महापौर व उपमहापौर पदासाठी 1 वर्षाच्या कालावधीचा फॉर्म्युला भाजपने निश्चित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दरम्यान उपमहापौर पदासाठी शीतल उर्फ विजय शिंदे यांचे नाव निश्चित झाले असताना त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याने ऐनवेळी शर्मिलाताई बाबर यांचा उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला। अजितदादांचा अस्थि कलश आज पिंपरीमध्ये दर्शनासाठी उपलब्ध। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थि कलश दर्शनाकरता शहरात आणण्यात येणार आहे। पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगणात सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळी नागरिकांना अस्थि कलशाचे दर्शन घेता येणार आहे। यावेळी आजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत। दुपारी 3 नंतर अस्थि देहू येथील इंद्रायणी नदीमध्ये विसर्जन करण्यात येणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले। उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून अर्ज आल्याने आश्चर्य। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले। महापौर पदासाठी राष्ट्रवादीने अर्ज दाखल न केल्याने परंतु उपमहापौर पदासाठी अर्ज का दाखल केला असावा, अशी चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती। दरम्यान शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे। राष्ट्रवादीच्या गटनेता निवडीसाठी सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे लक्ष। पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटनेत्याच्या निवडीकरिता पदाधिकारी व नगरसेवकांचे लक्ष लागले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गटनेता निवडीचा निर्णय नेमका कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत होता। मात्र त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच पक्षाची धुरा त्यांच्या हाती राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचा गटनेता निवड ही त्यांच्या निर्णयावरच अवलंबून आहे। पवना व इंद्रायणी नद्यांच्या ई-टेंडर प्रक्रियेला मुदतवाढ। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पवना व इंद्रायणी नदी प्रदूषण निर्मूलनासाठी कंत्राटदार नियुक्तीच्या ई-टेंडर प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करून त्यास मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे पात्र व अनुभवी तंत्रज्ञांना सहभागी होता येणार आहे। इंद्रायणी नदीसह पवना नदी प्रदूषणामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे। हे लक्षात घेता नदी स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। निगडी येथील श्री गजानन महाराज मंदिर, श्री गजानन महाराज उद्यान येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे। रविवारी होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त शनिवार ते रविवारी महाशिवरात्रीपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवात अभिषेक, आरती, पारायण, भजन, पालखी मिरवणूक, प्रवचन, कीर्तन, नृत्य प्रस्तुती तसेच भावगीत, भक्तिगीतांचे कार्यक्रम असणार आहेत। 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून आता कॅमेरे लागणार। 10वी-12वीच्या आगामी परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य केले आहे। पिंपरी चिंचवड शहरातील 90% केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। मंडळामार्फत 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। या परीक्षा दरम्यान किती परीक्षा केंद्रावरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यरत आहे याची चाचपणी मंडळ करीत आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।